रीमाताई, खरं तर बॉलिवूडची आई असा एक वेगळा किताब आहे तुम्हाला प्रेक्षकांनी बहाल केलेला. पण मॅम तुम्ही हिंदीत सुद्धा काम करता, मराठीत सुद्धा काम करता. हा आपला प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न असतो, कुठे जास्त रमायला होतं? जिकडे रोल चांगला आहे तिकडे रमायला होतो. ते हिंदी असू दे मराठी असू दे, वा. दोन्हीकडे रोल जिथे चांगला आहे तिथे मजा येते काम करायला. त्यामुळे असं काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे त्याच्या मागे. पण आता हिंदीत कसं लार्जर दॅन लाईफ सगळं असतं, त्यामुळे तिकडे पॅम्परिंग जास्त असतं. वेअर एज मराठीमध्ये आता अश्विनी सांगेलच, मराठीमध्ये बऱ्यापैकी आपण जमिनीवर असतो, पण हिंदीत लाड, भयंकर लाड होतात. अच्छा. त्यामुळे हवा तुमची जी आहे, हवा येऊ दे आहे तिकडे हवा डोक्यात जायला लागते. म्हणजे जाण्याचे खूप चान्सेस असतात. डोक्यात जाऊ देऊ नका असं म्हणेन मी. मग बॉलिवूडकडे एंट्री कशी झाली? माझं त्यावेळेला पृथ्वी थिएटरला हिंदी नाटक चालू होतं, नीला कमरा म्हणून. मला वाटतं ते राजश्री फिल्म्सच्या मधल्या लोकांनी बघितलं आणि ते बघून त्यांचा फोन आला होता मला. अच्छा. आणि मग मी जाऊन भेटले आणि ते सगळं सुरू झालं. मग वा वा वा. अश्विनीजी, आता मी तुमच्याकडे येणार आहे. तुमची अभिनयाची सुरुवात कधी झाली होती? आय वॉज इन 10th स्टँडर्ड. तर 10वीच्या सुट्टीमध्ये मी गगनभेदीच्या रिहर्सल्स केल्या होत्या. वा. तर तिथपासून जी सुरुवात झाली ती देन आय कंटिन्यूड. तू आत्ता म्हणाली ना रीमाताई, राजश्री प्रोडक्शननी पाहिलं तुझं काम. गगनभेदीचा शोज जेव्हा सुरू झाले त्यावेळेला मधुकर तोरडमल ताराचंद बडजात्यांना घेऊन आले होते आणि त्यावेळेला अबोध चित्रपटाकरता ते मुलगी शोधत होते आणि त्यांना नवीन मुलगी हवी होती. म्हणजे मी असं ठरवलेलं होतं की आय एम नॉट गोइंग टू डू इट. अच्छा. एक नाटक करायचं आणि मग मी दोघेही आईवडील शिक्षक घरामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं हेच डोक्यात होतं. एक नाटक प्रयोग ऑफर आली म्हणून मी केली गंमत म्हणून. तर त्यावेळेला म्हणजे आय थिंक ताराचंद बडजात्या हॅड आय फॉर थिएटर ॲक्टर्स. तर पुढे मला वाटतं माधुरीने केला ना. अबोधचा रोल माधुरीने केल्यानंतर तो तिचा पहिला चित्रपट होता. करेक्ट. आणि 87 मध्ये मी पहिला मराठी चित्रपट केला आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी हिंदी चित्रपट केला. वा वा वा. पण तुम्ही सॅन फ्रान्सिस्को मध्ये कशा गेलात हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. मी माझ्या हिरोला भेटले आणि त्या हिरोने पळवून नेलं तिला. किशोरजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची तुमची भेट कशी झाली होती मॅम? बंधनच्या सेटवरती. अच्छा. दॅट वॉज द लास्ट हिंदी फिल्म आय डिड. आणि ती गंमत म्हणजे बंधन फिल्मचं चित्रीकरण आणि रिलीज 5 वर्षाचा स्पॅन होता. हो हो. आणि म्हणजे त्याला मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर थोडं लांबलं शूटिंग. तर त्या शूटिंगच्या दरम्यान हैदराबादला, तो हैदराबादचा आहे किशोर, तर मी तिथे त्याला भेटले. मग आमचं कोर्टिंग झालं, माझं लग्न झालं, मी सॅन फ्रान्सिस्कोला गेले. त्याच्यानंतर मी परत आले, चित्रीकरण केलं काही भागाचं, मग पुन्हा परत आले आणि मग डबिंग केलं. त्याच्यानंतर फिल्म रिलीज झाली. अरे बापरे, अरे बापरे. त्या दरम्यान तुम्ही लग्नही करून घेतलं? येस. बंधन करताना मी बंधनात अडकले. बंधन करताना त्या बंधनात अडकलेल्या आहेत. ज्या गावात आपण बसलोय, ज्याचं नाव फार बरं नाहीये, थुकरटवाडी, त्या गावाचे सरपंच मात्र तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बापरे. आणि ते जेव्हा येतात तेव्हा ते सत्कार करतात आणि आज त्यांना तुमचा सन्मान करायचा आहे. आय शांत राहा, गडबड करू नका रे, गडबड करू नका, गडबड करू नका, गडबड करू नका. क्या बात आहे. आज 2 महान नायिका या ठिकाणी आल्या. जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा तुम्ही. आज अश्विनी भावे आपल्याकडे आलेले आहेत. काय बात आहे यार. सुबोध भावे यांच्या नात अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. अरे सुबोध भावे यांच्या नात काही कसं काय जोडता? ते नाहीच आहे. नाही, वेगळे आहे. नाही, भावे भावे आडनाव आहे फक्त सैल. खेड्यापाड्यातल्या लोकांना काही नॉलेज नाही राहत ना. पण असू द्या, अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपल्या पहिल्याच पिक्चरमध्ये सासूची शाबासकीची थाप मिळवणाऱ्या अश्विनी भावे या ठिकाणी आलेल्या आहेत. वा वा. म्हणजे कुठला सिनेमा? तुम्हाला माहित नाही काय?
त्यांचा पहिलाच पिक्चर होता शाबास सुनबाई. वा म्हणजे सासूची थापच मिळाली ना एक प्रकारे. तुम्हाला सांगतो मॅडम, ती म्हणजे सासूची थाप मिळायची म्हणजे इतकी क्रेज आली, तुम्हाला गावात आपल्या सासू आपल्या सुनेला थाप द्यायला लागला. शाबासकीची थाप. कोणी सासू आपल्या सुनेला लाटण्यानं थाप द्यायची, कोणी असं झाडून थाप द्यायची. एका सुनेने तर वरवंट्यानं थाप दिली होती. फिल्मवाल्यांनी पण याची क्रेज उचलली. शाबासकीची. तुम्हाला सांगतो, त्या आपल्या ज्या मॅडम होत्या अलका कुबल मॅडम, त्यांचा पिक्चर मायाची साडी. माहेरची साडीमध्ये पण हा शाबासकीचा सीन घेतलेला आहे. म्हणजे अलका कुबल मॅडम अशा विहिरीजवळ उभ्या राहतात आणि मग त्यांची सासू असते उषा नाडकर्णी, त्या येते आणि त्यांना शाबासकीची थाप देते, तर त्या लगेच पाण्यात. हा. मग काय लोकांनी काय केलं माहितीये काय, लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला का बा उषा नाडकर्णी सुनेला पाण्यात ढकललं. पाण्यात नाही ढकललं, तुमच्या पिक्चरनं प्रेरित होऊन त्यांना शाबासकी दिली होती. ती मॅडमने हिंदी चित्रपट पण अनेक केलेले आहेत. बरं मॅडम, ती मला प्रश्न विचारत, तुमचं ते हिंदी पिक्चर होता त्याचं नाव ठरलं का मग शेवटी? ते काय ती मॅडमचं पिक्चर होतं ना मीरा का मोहन, म्हणजे त्याचं नाव ठरलं का मग शेवटी काय ठेवायचं ते? मीरा का मोहन. ते कन्फ्युज मध्ये होते, मीरा का मोहन असं. अच्छा. अहो मीरा का मोहन असं ते कन्फ्युजन मधलं नव्हतं. मिरेचा मोहन हिंदी असतं ते. असं होतं मीरा ते. का मोहन म्हणजे. अच्छा ते हिंदी होतं काय ते? मला का वाटलं का बा हे कन्फ्युज झाले असतील, का मीरा ठेवा का मोहन ठेवा, म्हणून असं तेच दिलं. असं म्हणजे काय राहतं बघा, हे याला म्हणतात शहरातले लोक. तुम्ही ते पिक्चर केला खास जबरदस्त तुमचा हिना. अरे बापरे, आर के बॅनरच्या खाली पिक्चर केला हिना. जबरदस्त पिक्चर होता. पण मी पण आर के बॅनरशीच जुळलेलो आहे मॅडम. तुम्ही पण काम केलंय कुठलं? म्हणजे रघुनाथ कांबळे फिल्म इंडस्ट्री. आरके. हा म्हणजे आमच्याकडे आर के म्हणूनच त्यांना ओळखतात. मॅडम नुसतं भारतातच नाही राहिला, तर लग्नानंतर मॅडम संपर्क स्क्रो या संपर्क स्क्रोला गेले आहे. काय कुठे गेल्या? संपर्क स्क्रो याला सॅन फ्रान्सिस्को. चष्मा लावला पण तरी काही फायदा झाला नाही. संपर्क स्क्रो अच्छा ठीक ते आहे. म्हणजे संपर्क स्क्रो आहे कुठल्या जिल्ह्यात आहे ते मॅडम? अहो ते जिल्ह्यात नसतं, ते एक वेगळं ठिकाण आहे अमेरिकेत. अच्छा म्हणजे वेगळं तिकडेच आहे काय? हा. म्हणजे लय लांब, म्हणजे संगमनेरच्या पण पुढे. खूप पुढे. अहो परदेश म्हणजे वेगळंच झालं, लांब झालं. तुम्ही कधी गेला नाही का परदेशात आपल्याला कोण नेते हो? काय तुम्ही सांगता राजा, म्हणजे लयच लांब, म्हणजे लय लांब, हा. विमानानं जायचं. विमानानंच जावं लागतं अरे त्यांना. बापरे, आम्ही फार तर बोटीत बसलो मडजेट्टीच्या. विमानात कुठं एवढं जाते आपल्याला. पण तिकडे म्हणजे तुमची जागा बिगा म्हणजे आहे काय, म्हणजे काय भाव चालू आहे गुंठ्याचा साधारण तिकडे? तिकडे म्हणजे घर बिल एकदम व्यवस्थित आहे ना, मोठंच असेल म्हणजे 1 BHK वरच असेल म्हणा, आहे ना? काय? 1 BHK वरच ना तिकडे मोठं घर. तुम्ही एकदा जाऊन या त्यांच्या गावी, तुम्ही हा, बोलावं मी त्यांना एकदा, तुमच्या आमंत्रितच करा. अख्ख्या सेटच्या सगळ्या लोकांना मी खूप प्रश्न आहेत या गावातल्या लोकांना. निमंत्रण देते, या. ते म्हणायला शिका पहिले सॅन फ्रान्सिस्को, नंतर जा तिकडे. तिथं विचारतात का कोणत्या गावाला चालले म्हणून? स्पष्ट बोलल्याशिवाय तिकीट काढायला विचारलं जाईल ना तुम्हाला विमानात कुठल्या गावाला जायचं. सॅन फ्रान्सिस्को. असं ते काय हरकत नाही. तर अशा येणार आहे मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय परदेशी जाना नाही संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. बुके घ्या, फोटो काढा नाही. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.